दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। जलसंपदा विभागानं यापूर्वी 12 मे रोजी सीना नदीत पाणी सोडण्यात येईल असं लेखी पत्र नदीकाठच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिलं होतं। मात्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी उजनी धरणातील पाणी पातळी घटल्यानं सीना नदीत पाणी सोडण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती। ठरलेल्या वेळेमध्ये पाणी न सोडल्यानं बुधवारी आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसोबत सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन केलं। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी थेट बोलणी करून आमदार देशमुख यांनी सीना नदीत पाणी सोडण्याची विनंती केली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भामध्ये अधीक्षक अभियंता खांडेकर यांच्याशी चर्चा करत पाणी सोडण्याबाबत मध्यस्थी केली। उजनी धरणाच्या पाणी पातळीचा अहवाल अधीक्षक अभियंत्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे तातडीनं सादर केला। त्यानंतर कुरुल कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले। बुधवारी सकाळी 11 वाजता कुरुल शाखा कालव्यातून महादेव ओढ्याच्या माध्यमातून पाणी सोडलं जाणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे बुधवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांनी महादेव ओढ्यात पाणी सोडल्याचं प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला। पाणी सोडल्यानं सीना काठावरील शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण पसरलं आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।